कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। नजर टाकूयात कोकणातील घडामोडींवरती। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। महाड MIDCतील ड्रग्ज प्रकरणात रोहन केमिकल्स कंपनीचा मालक रोहन प्रभाकर गवस याला मुंबईतील मालाड येथून अटक। अलिबाग पोलिसांची गुटखा विक्रेत्यांवरती कारवाई, लाखोंचा गुटखा आणि कार जप्त, 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात, गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ। गुहागरमध्ये मोठा पक्षप्रवेश, नेत्रा ठाकूर यांचा ठाकरेंना रामराम, भास्कर जाधव यांना राजकीय धक्का। आणि पनवेल शहरातील नागरी समस्या आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरती माजी आमदार बाळाराम पाटील आक्रमक। आता पाहूया सविस्तर वृत्त। महाड MIDCतील बंद असलेल्या रोहन केमिकल्स कंपनीमध्ये 88.92 कोटींची कीटामाइन ही अंमली पदार्थ जप्त करण्यात आली होती। या प्रकरणातील चौथा आरोपी आणि कंपनीचा मालक रोहन प्रभाकर गवस याला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मुंबईत मालाड येथून अटक केली आहे। आरोपीला महाड न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। विशेष म्हणजे गवस याआधी देखील अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये सामील असल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे महाड MIDCतील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असून आणखी कोण या प्रकरणात सामील आहेत याचा तपास सुरू आहे। अलिबाग पोलिसांनी बेकायदा गुटखा विक्रीवरती जोरदार कारवाई करत 1,16,000चा गुटखा आणि कारसह 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणात नकुल कुमार चौरसिया आणि राम निषाद या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। हरीश बेकरी समोर संशयास्पद कार अडवून पोलिसांनी कारमधून गुटखा हस्तगत केला। त्यानंतर वायशेत येथील घरावरती छापा टाकून तंबाखू, सुगंधित पान मसाला आणि आंबली गोळ्या देखील जप्त करण्यात आल्यात। राज्यात गुटखा विक्रीवरती बंदी असतानाही बिनधास्त विक्री सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालंय। पोलिसांच्या या कारवाईमुळे स्थानिक गुटखा विक्रेत्यांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आजपासून श्रावण महिना सुरू झाल्याने पहिल्या सोमवारी रायगड जिल्ह्यातील महाड आणि परिसरात शंकर मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर तसेच महाडकरांचं आराध्य दैवत वीरेश्वर महाराज मंदिरात पहाटेपासूनच विधिवत पूजा अभिषेकाला सुरुवात झाली आहे। मंदिर परिसरात हर हर महादेवच्या गजरांनी वातावरण दुमदुमून गेले। महाड तालुक्यातील माजेरी, बिरवाडी, मल्लिकार्जुन मंदिरासारख्या शिवालयांमध्ये देखील भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतलंय। अनेक भाविक उपवास करत बेलपान व दूध अर्पण करत शिवपूजेत सामील झालेत। शिवभक्तांचा हा उत्साह संपूर्ण श्रावण असाच टिकून राहणार आहे अशी भावना स्थानिक भाविकांनी व्यक्त केलेली आहे। गुहागरच्या वेळणेश्वरमध्ये पार पडलेला पक्षप्रवेश सोहळा हा चर्चेचा विषय ठरलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर, माजी अध्यक्ष महेश नाटेकर आणि गुहागर पंचायत समितीचे 3 माजी सभापती यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय। या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना मोठा धक्का मानला जातोय। सलग 3 वेळा निवडून आलेल्या नेत्रा ठाकूर यांनी साथ सोडल्यामुळे गुहागरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। कार्यक्रमाला उदय सामंत, आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। आगामी निवडणुकांवरती याचा थेट परिणाम दिसून येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। रत्नागिरी शहराजवळील नाचणे जिल्हा परिषद गटातील ठाकरेंच्या भागात भाजपने सेनेला मोठा दणका दिलाय। भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या सेनेच्या अनेक शाखा प्रमुख, महिला आघाडी प्रमुखांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय। पूर्वीचा सेनेचा बालेकिल्ला असलेला हा भाग आता भाजपच्या गड विस्तारात सामील झाला असून सुमित पारकर, देवराज सुर्वे, अश्विनी शेलार, प्रमिला ठीक, मंजिरी चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलाय। कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। राणे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हा मोठा राजकीय पलटवार झालेला आहे। रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली असून सुतारवाडीत झालेल्या बैठकीला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय।
विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव पत्करूनही दुसऱ्या दिवशी जनतेच्या समस्यांवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या घारे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विश्वास दाखवत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे। यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक मार्गदर्शन केले। अनिकेत तटकरे, सुप्रिया पाटील, मानसी म्हात्रे, अशोक भोपतराव, स्नेहल जगताप यांच्यासह जिल्हाभरातील मान्यवर उपस्थित होते। घारे यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी पक्षात नवचैतन्य निर्माण झाला असून अनेक कार्यकर्ते पक्षात सक्रिय होऊ लागले आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी अनिकेत तटकरे यांनी सर्वांचे आभार मानले। राजकीय दृष्ट्या इतर पक्षांकडून सुद्धा पालकमंत्री पदावर वाद निर्माण झाला, त्याच्या तपशिलामध्ये जाऊ इच्छित नाही, पण मधल्या कालावधीमध्ये 3-4 असे निर्णय पक्षाच्यासाठी अतिशय उपयुक्त झाले। पहिला निर्णय झाला सुधाकर घारे। मी खरं सांगतोय की निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी अर्ज भरण्याच्या दिवशी ज्या पद्धतीने मित्र पक्षाच्याकडून एबी फॉर्म दिले गेले हे जरा 2 दिवस मला आधी माहिती असतं तर कर्जत खालापूरला सुद्धा जसे महाराष्ट्रामध्ये देवळाली सर्व जाहीर आपल्या तिथले आमदार आहेत, शिंदखेड राजाचे आपले आमदार आहेत मनोज कायंदे, ते आपले आमदार आहेत, ती जागा आपल्याला सुटली। शंकर मांडेकर आज भोर मुळशीचा आमदार आहे, ती जागा आपल्याला सुटली, त्या ठिकाणी होती। श्रीरामपूरची जागा लहू कानडे ही आपली जागा त्या ठिकाणी सुटलेली होती। या 4ही ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे एबी फॉर्म शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजता दिले गेले। थोडीशी पूर्वकल्पना असती तर कर्जत खालापूरला सुद्धा एबी फॉर्म दिला असता आणि आज आपला आमदार आपल्या सोबत बसलेला पाहायला मिळाला असता। जे अचानक माझ्यावर जो जी जबाबदारी आदरणीय साहेबांनी दिली ती जबाबदारी घेत असताना साहेब मी मनापासून भारावून गेलेलो आहे, कारण आपल्या सर्वसामान्य एक कार्यकर्त्यावर तुम्ही एक जिल्हा अध्यक्ष पदाची पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली हे मला साहेबांनी सांगितलं नव्हतं, परंतु ही जबाबदारी मला मिळाल्यामुळे साहेब मी खरंच आपला रायगड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अधिक बलकट आहेच, परंतु आपल्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये मला अधिक बलकट करण्याचे आपण जो मला सूचना द्याल त्या सूचनेप्रमाणे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल। पनवेल शहरातील नागरी समस्या आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी थेट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। पनवेलमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था, पाण्याचा गंभीर प्रश्न आणि नागरिकांवर लादण्यात आलेले आवाजवी कर या सर्व बाबींकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शहरात शांतता असताना भोंगे काढायची भाषा करणारे किरीट सोमय्या यांना पनवेलमध्ये आणून मुद्दाम कायदा सुव्यवस्थेचं वातावरण बिघडवलं जातं असं म्हणत त्यांनी पलटवार केलाय। पनवेलकर या ठिकाणी सांगतायत की या ठिकाणची कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, सामाजिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे, या ठिकाणी सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेनं राहिले पाहिजेत। तर पनवेलचा नागरिक किरीट सोमय्या नावाचा एक भोंगा या ठिकाणी घेऊन येतात आणि भोंगे उतरवायची मोहीम काढतात। हे सारच पनवेलकर नागरिकांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही। पनवेलकर नागरिक पाणी मागतायत आणि हे भोंगे काढायची मोहीम काढतायत, पाण्याच्या बाबतीत चकार शब्द काढत नाही। रस्त्याची कामं असतील, आपण बघितलं शेकडो कोटीच्या रस्त्यांची कामं झाली। मगाशी माझे सहकारी प्रकाश म्हात्रे म्हणाले की देशामध्ये एकच IPL आहे, पण पनवेलमध्ये TIPL आहे, VDIPL आहे, PDIPL आहे, आत्ताच आमच्यातून तिकडं गेलेली JMM IPL आहे। हे सारे IPL आणि पुण्या मुंबईतून आणलेले काही ठराविक ठेकेदार यांच्या माध्यमातून कराच्या माध्यमातून आलेली जी रक्कम होती त्याचं मातेरं केलं जातं आहे। पनवेलकरांच्या ज्या मूलभूत सुविधांच्या मागण्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करत पनवेलकरांना पाणी हवंय हे सांगतात आयुक्तांचा बंगला बांधतो, पनवेलकरांना रस्ते हवेत हे सांगतात महापौराचा बंगला बांधतो, पनवेलकरांना या ठिकाणी ग्राउंड हवंय, गार्डन्स हवेत, आरोग्य सुविधा हव्यात, पनवेलच्या नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून CBSEच्या शाळा हव्यात हे सांगतायत। मी तुम्हाला या ठिकाणी स्टेडियम बांधून देतो, पण ते दिलीप वेंगसरकरांच्या ताब्यात देतो, तुम्ही खेळायचं
अशी परिस्थिती आहे. रोहा तालुक्यात सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने एक झाड पुढच्या पिढीसाठी हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. चिंचवलीतर्फे दिवाळी येथे 1000 देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते हा उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. साईड डेक विवेक गर्ग, CSR प्रमुख माधुरी सणस आणि DFO शैलेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडलाय. यामागचा उद्देश म्हणजे स्थानिक वनसंपत्तीचं संवर्धन आणि पिढ्यांना हरित वारसा देणे. वन विभाग, स्थानिक प्रशासन आणि सुदर्शन कंपनीचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तटकरे यांनी पुढे फुलपाखरांच्या उद्यानासाठी प्रकल्प हाती घेण्याचे सुतोवाच केले. हा उपक्रम म्हणजे मातीत झाड आणि मनात पर्यावरणाचं प्रेम रुजवण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी नमूद केलंय. माणगावमधल्या लीड स्कूलमध्ये आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या खास दिवशी आजी आजोबांनी आपल्या नातवंडांसोबत रंगतदार कार्यक्रमात सहभाग घेतला आणि शाळेत आनंदाचं वातावरण निर्माण झालं. शाळेने यंदा शिक्षक दिन आणि पालक दिनानिमित्त आजी आजोबा दिन साजरा करत एक वेगळा भावनिक संदेश दिलाय. नातवंडांचे पहिले मित्र म्हणजे आजी आजोबा. कार्यक्रमाचं आयोजन मुख्याध्यापक बसवराज जगाये सर आणि सेंटर हेड सुनीता गुरव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शिक्षकांनी सजावट, सांस्कृतिक सादरीकरण आणि संवादासाठी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे पिढ्यांमधील अंतर कमी झालं आणि प्रेमाच्या बंधनांना नवी ऊर्जा मिळाली, असं मत उपस्थितांनी व्यक्त केलंय. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.